गेल्या 2 दिवसापासून जो दौरा झाला किरीट सोमय्या यांचा, त्यांनी महाराजांच्या खांद्यावरती हात ठेवून घोषणा दिल्याचा आटपाडीमध्ये निषेध नोंदवण्यात आला. याबद्दल काय एक भाजपचे पदाधिकारी म्हणून तुम्ही आणि नगराध्यक्ष म्हणून काय भावना आहेत तुमच्या? नक्कीच परवा दिवशी भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार आदरणीय किरीटजी सोमय्या यांनी गेल्या वर्षभरापूर्वी शासनाकडं ज्या जन्मनोंदी आहेत शहरांच्या ठिकाणच्या, त्यापैकी त्यांचा तो नियोजित दौरा होता. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या जन्मनोंदणीची पाहणी करण्यासाठी ते आटपाडी दौऱ्याला आले होते. आणि आपल्या या नगरपंचायतचं मुख्य इमारत या ठिकाणी आहे, त्यानंतर प्रशासकीय कार्यालय पुढच्या बाजूला आहे. तर असं असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भानं त्यांच्याही मनात, जसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसांच्या मनामध्ये महाराजांबद्दल आदर आहे, तसाच आदर त्यांच्याही मनात असल्या कारणानं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. आणि तो पुष्पहार घातल्यानंतर त्यांचं वयवर्ष आहे 72 वर्ष असलं. आणि वर पुतळ्याच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तिथं हात धरायला किंवा जे काय आपल्याला रेलिंग वगैरे असावं लागतं, ती व्यवस्था नसल्या कारणानं त्या ठिकाणी अनावधानानं असेल किंवा अनपेक्षितपणे असेल, त्यांनी हार घातल्यानंतर एक 2 ते 3 सेकंद त्यांचा खांद्यावरती हात आणि दंडाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे त्यांनी घोषणा दिली. आणि नंतर दोन्ही हात वर करून शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत. तर दोन्ही हातांनी घोषणा दिलेल्या शिवाजी महाराजांबद्दल जयघोष केलेला हा टीकाकारांना दिसला नाही का, हा माझा त्यांना सवाल आहे. तर ज्यांनी कोणी आक्षेप घेतले असतील, आरोप घेतले असतील, तर त्यांनी लक्षात ठेवावं, महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आहेत. जसे त्यांना वाटतात महाराज आमचे आहेत, तसे आमच्या सर्वांचे 12 बलुतेदार, 18 आलोतेदार, 18 पगड जातीचे महाराज आहेत. महाराजांनी काही कुठल्या ठराविक लोकांसाठीच काम केलं असं नाही. त्यामुळं त्यांचा जो काही गोड गैरसमज असेल तो त्यांनी डोक्यातून काढावा आणि विनाकारण प्रसिद्धीसाठीची जी स्टंटबाजी आहे ती त्यांनी थांबवावी, असं माझं त्यांना नम्र आव्हान असेल. त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा होता, आटपाडीचे नगराध्यक्ष, यांना सुद्धा या गोष्टी समजल्या नाहीत का, असे तुमच्यावर सुद्धा त्यांनी आरोप लादले. आता जर आपण त्या पायऱ्यावरून वर गेलात तर 2 व्यक्तीच्या वर तिथं कोण उभा राहू शकत नाही. आणि ज्यांनी कोणी आरोप केलेत त्यांनी मला 3-4 व्यक्ती तिथं उभा करून दाखवाव्यात, जर त्यात काही तथ्य त्यांना असेल तर. नगराध्यक्ष गेलो म्हणजे मी आता प्रथम नागरिक, या गावानं मला प्रथम नागरिक म्हणून निवडून दिलेलं आहे. आणि ते एक संविधानिक पद असल्यामुळं त्या ठिकाणी मी हार घालायला महाराजांबद्दल आम्हालाही आदर आहे. आणि त्यांनीही मला त्यांच्यासोबत वरती हार घालण्यासाठी मी हार घातला आणि महाराजांचं दर्शन घेतलं. जे कृत्य झालं हे कृत्य नगराध्यक्षांच्या पण लक्षात यायला पाहिजे होतं, असे आरोप आहेत. म्हणजे कोणतं कृत्य? ज्यांनी खांद्यावरती किरीट सोमय्या यांनी खांद्यावरती हात ठेवून घोषणा दिल्या, हे कृत्य नगराध्यक्षांच्या निदर्शनात यायला पाहिजे होतं. अहो, दंडाला तो हात लागलेला आहे. हार घातल्यानंतर पलीकडे धरायला जागा नाही. जे आरोप करतात त्यांनी मग इतके वर्ष झालं, 19 साली महाराजांचा पुतळा त्यांनी बसवलाय, जे कोण आरोप करतायत त्यांनी, मग इतक्या वर्षात त्यांच्या लक्षात आलं नाही का बाबा, एखादा वयोवृद्ध, वयानं जास्त असणारा एखाद्या व्यक्ती वर गेल्यानंतर त्याला आधाराला काय नाही, हे त्यांच्या लक्षात आलं नाही का? आता मी काय म्हटलं, अनावधानानं त्यांच्याकडून ते लक्षात आल्यानंतर लगेच त्यांनी हात बाजूला घेतलाय. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि दोन्ही हातानं महाराजांबद्दल घोषणा दिलेल्या आहेत. आणि मुंबईवरून ते महाराजांचा अवमान करण्यासाठी नाही ना आले, महाराजांचा आदर असल्यामुळंच पहिल्यांदा हार घातला. आणि मग नंतर नगरपंचायतची जी काही चौकशी होती जन्मनोंदीची, ज्या बांगलादेशी 3 लाख ज्या नोंदी महाराष्ट्रामध्ये आहेत ते तपासण्यासाठी आलेले होते, तसे आपल्या नगरपंचायतला आहेत का? यापूर्वी आटपाडीत येण्या अगोदर त्यांनी ईश्वरपूरला तिथली तपासणी केली आणि मग नंतर ते आटपाडीत आले 5 वाजता. भाजप अनेक वेळा भाजपचे जे लोक आहेत त्यांनी महाराजांचा अपमान केलेला आहे. छिंदम असतील, भगतसिंग कोश्यारी असतील आणि काल किरीट सोमय्या, वारंवार भाजप हा महाराजांचा अपमान करत आलेला आहे. नाही, हे आरोप चुकीचे आहेत. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. हिंदुस्थानमध्ये महाराजांना आदराचं स्थान भारतीय जनता पार्टीनं पूर्वीपासून दिलेलं आहे. आणि जे कोणाचा आरोप असतील ते कुठल्या तरी नैराश्यपोटी, उदासीनतेपोटी किंवा आकसापोटी आणि राजकीय जे काही बुद्धिभेद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे केविलवाना, तो नक्कीच सुज्ञ जनता हे दोघं चौघं ओरडले यांचं कोण मनाव घेतील असं मला वाटत नाही.
सुज्ञ जनतेला ज्यांना समजतं कळतं ते नक्कीच या गोष्टी एक बालिशपणाच्या आहेत असं समजून जातील. विरोधकांनी तुमच्यावरती म्हणजे किरीट सोमय्यांच्यावरती जी टीका केली ती टीका का केली असेल? कारण ते आमचे बांगलादेशी जन्ममृत्यूच्या नोंदी चेक करण्यासाठी जन्माच्या नोंदी चेक करण्यासाठी आले होते. 1 वर्षापूर्वी त्यांनी तशावेळी तक्रार दिली होती आणि ते आल्यानंतर त्यांनी इथल्या नोंदी चेक केल्या आणि हा प्रकार घडला. तर विरोधक तुमच्यावरती जाणीवपूर्वक या अनुषंगाने टीका करत आहेत. म्हणजे काय नेमकं, कारण ते ईडीचे एजंट आहेत असेही काही जण म्हणाले, तर तसं काय आहे का? आता इथं मुळात भारतीय जनता पार्टीचा विरोधकांनी धसका घेतला की ईडीचं काय म्हणजे आटपाडी नगरपंचायतची पहिली आणि ऐतिहासिक निवडणूक झाली आणि या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा झेंडा फडकवल्याचा जो मान आटपाडीकरांनी नागरिकांनी आम्ही नगराध्यक्ष असेल उपनगराध्यक्ष असतील सर्व आमचे नगरसेवक आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या हातात पहिल्यांदा ऐतिहासिक सत्ता दिली याची सल कुठंतरी आरोप करणाऱ्यांच्या मनामध्ये असेल म्हणून ते आरोप करतायत. नक्कीच त्यांनी आरोप करत राहावे. आम्ही विकासासाठी धूमधडाक्यात आमचे कारभार गेले महिना दीड महिना झाला तुम्ही बघताय. कोण गटारामध्ये आम्ही ओढ्यात उतरून चिलाराच्या ठिकाणी असेल रस्त्याचा प्रश्न असेल पथदिव्यांचा जो विषय असेल स्ट्रीट लाईटचा विषय असेल महेशराव देशमुखांनी वार्ड क्रमांक 12 पलीकडे बाजार विस्तारीकरण झालं पाहिजे ही पहिली भूमिका या शहरामध्ये आम्ही सन्माननीय बापसाहेब असतील पडळकर साहेब असतील ब्रह्माशेठ असतील जयदीप सरकार असतील सर्व सन्माननीय भाजपच्या नगरसेवक त्याचबरोबर शिवतीर्थचे आमच्या उपाध्यक्षा मीनाक्षीताई पाटील वहिनी आहेत या सर्वांनी ठरवलं की या आटपाडीच्या बाजाराला मोठं वैभव प्राप्त करून द्यायचं. तो आम्ही मोठ्या तुम्ही आता बघताय पलीकडं समर्थ हॉस्पिटलच्या पलीकडं एक चांगला प्लॉट तयार झालाय. पलीकडे अजून किमान झाडे आहेशीच ठेवून 3 ते 3.5 एकर ते जर वाळू उपसावाल्यांनी वाळू चोरांनी जे डबरी खड्डे पाडलेत ते मुजवण्याचं आमचं काम चालू आहे. तेही रस्त्याचं काम सुरू आहे. ते गटार काढत असताना त्याचा जो मटेरियल आहे तो मटेरियल आम्ही तिथं भरतोय. म्हणजे इथं नगरपंचायतचा 1 रुपया जाणार नाही याची तसदी किंवा काळजी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. आणि गावाची काळजी आता करण्यासाठीच आम्हाला लोकांनी निवडून दिलंय. आता त्यांना काळजी लागल्या तिथं भाजपची सत्ता आल्या पोटसूळ त्यांचा उठलाय तर त्यांनी वावा खावा आणि निवांत घरी झोपा काढाव्यात असं माझं त्यांना आव्हान आहे. जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी. सोशल वर चालू आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवराज्याभिषेकाची प्रतिमा ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतमध्ये होती पण नगरपंचायत झाल्यानंतर ती काढून वरच्या सभागृहामध्ये शिफ्ट करण्यात आलेली आहे किंवा फेकून दिलेले अशा सोशल वर चालू आहे. काय सांगाल, तसं काय घडलंय का आपल्याकडे? आताच आमच्या प्रशासनाचे शिवसाहेब यांनी आपल्याला स्पष्टीकरण नगरपंचायतमध्ये सन्माननीय शिवसेनेचे नेते आदरणीय मोहनभाऊ आणि DM पाटील सर आल्यानंतर त्यांनी उबाटा गटा शिवसेनेचे जे आलते त्यांनी संवाद साधला त्यांना सविस्तर तो व्रतांत सांगितलेला आहे. आता इथं या खालच्या रूमची रंगरंगोटी करत असताना आपल्या घरातली पण रंगरंगोटी करत असताना भिंतीवरचे फोटो आपण बाजूला काढतो तसं त्यांनी काढले असावेत. म्हणजे जिथं इथं आम्ही 1 जानेवारी 2026 लावलोय आणि हे जे आहे जो काही नगराध्यक्ष आटपाडी नगरपंचायत आटपाडी हा जो बोर्ड आहे संविधानिक पदाचा तो बोर्ड त्यांनी इथं लावला आणि शिवराज्याभिषेकाचा जो बोर्ड आहे तो शिवाजी महाराजांनी जो राज्यकारभार केला दरबार भरवला लोकांच्या लोकोपयोगी कामांचा तसाच या गावगाड्यातला कारभार पाहण्यासाठी हे सगळे नगरसेवक आहेत नगरसेविका आहेत उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष आहेत. तर यांचा सगळा कारभार गावाचा हा वरचा जो इमारतीचा सभागृह आहे त्या सभागृहामधून चालतो. मग मासिक मिटिंग्ज असतील. आताच आपण येण्यापूर्वी या आटपाडी शहरामध्ये जे मांस विक्रेते आहेत चिकन असेल मटन असेल त्यानंतर मासे असतील या सर्वांना एका छताखाली कसं आणता येईल याची बैठक जवळजवळ 30 ते 32 जे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आमची वरच्या सभागृहात झाली. तिथं हे गावातले मग व्यापारी असतील अशा अनेकांचे आम्ही लोकांना विश्वासात घेऊन कारभार करण्याचं ठिकाण वरचं सभागृह आहे. आणि त्या सभागृहात आम्हाला बसण्याची जी खुर्ची आहे आमच्या डोईच्या वरती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेकाचा तो बोर्ड त्या ठिकाणी तुम्हालाही सन्मानानं असल्याला बघायला मिळेल. आणि इतर महापुरुषांचे जे फोटो आहेत ते सर्व भिंतीवरती आहेत. जर कोण म्हणत असेल महापुरुषांचे फोटो काढले बाजूला ठेवले आडगळीत ठेवले कोणतर बहादर काल म्हणाला फेकून दिले त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
बुद्धीची कीव करायची म्हणजे अतिशय हा धांदरटपणा आहे आणि बालिशपणाचं हे लक्षण आहे. त्यांना खरे शिवाजी अजून तरी समजलेत का नाही असा माझा त्यांना सवाल आहे. आणि मला वाटतं ज्यांनी हा थयाट नाचवला, मी आता ठराव पुढच्या बॉडीत घेणार आहे, ज्यांनी विनाकारण शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारणाचा थयाट केला गेल्या 2 दिवसात, तर मी नगराध्यक्ष म्हणून सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन आता प्राथमिक शाळेपासून इतिहास शिकवला जातो इयत्ता 4थी पासून. तर ज्या वेळेस आता भविष्यात शिवाजी महाराजांच्या जयंती असतील अशा कार्यक्रमांना या बाईट दिलेल्या बहादरांची व्याख्यान देण्यासाठी 1-1 तासाचं सर्व शाळांना मी मोठ्या शाळांना विनंती करणार आहे. हे सन्माननीय अभ्यासक आहेत, यांना आपण शिवजयंतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवूया. मग खऱ्या अर्थानं मग ते शिवप्रेमी आणि अजून आता त्यांना 1 वर्ष अभ्यासाला वेळ आहे. 19 फेब्रुवारी आताच झाला आणि पुढच्या वर्षापर्यंत त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासावं. शिवाजी महाराजांनी कोणासाठी कार्य केलं, काय काय केलं याचा जरी अभ्यास केला आणि पुढल्या वर्षी त्यांनी ज्या शाळा आम्ही आता त्यांना नगरपंचायतच्या माध्यमातून शाळांच्या माध्यमातून त्यांना सन्मानानं बोलवू आणि मग खऱ्या अर्थाने ते शिवप्रेमी आहेत त्यांना हे दाखवून देण्याची 1 वर्षभर अजून संधी आहे. तर माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही असं समाजामध्ये आटपाडी शहरामध्ये जे सामाजिक स्वास्थ्य आहे असं बिघडवण्यासारख्या काही कमेंट्स, पोस्ट, त्यानंतर तोंडातून जे काही उच्चार केला जातोय हे कृपया टाळावं. आटपाडी चांगल्या दिशेनं पुढे चालल्या आणि नक्कीच आम्ही या आटपाडीला यापूर्वीपेक्षाही चांगल्या ठिकाणी नेऊन देण्यासाठी आम्ही सेवक आहोत. या लोकांनी विश्वस्त म्हणून आम्हाला पाठवलंय. लोकांचा विश्वास सार्थ करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याच्यावरती आमचा फोकस आहे. असे कोण तर आले काय तर बरळले यांच्याकडे आम्हाला वेळ द्यायला वेळ नाही. नगर पंचायत निवडणुकीच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा, 2 पुतळ्याचा प्रश्न होता. त्यामध्ये आंबेडकरांचा पुतळा चंद्रकांतदादांनी आश्वासन दिलं होतं की तिथं बसवू, अद्याप त्याच्यावर काही कार्यवाही झालेली नाही. आणि अहिल्यादेवींचा पुतळा आहे तो बाबासाहेब देशमुख जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या प्रांगणामध्ये आहे, त्याचंही अजून सन्मानजनक पुतळ्याला हे केलं नाही. तर तुम्ही आता नगराध्यक्ष आहात, तुमची काय भूमिका राहिली आहे? नक्कीच सर्व महापुरुषांबद्दल आम्हाला सर्वांना आदर आहे. महापुरुषांचे विचार डोक्यात घेऊन त्या विचाराच्या नुसार आम्ही ध्येय धोरण आखून पुढे चाललेलो आहोत. आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अहिल्याबाईंच्या पुतळ्याचा जो विषय असेल तो विषय हा नगरपंचायत कार्यक्षेत्रात येत नाही, तर तो खऱ्या अर्थानं धोरणात्मक आणि मोठा विषय जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा यांनी आश्वासन दिलंय म्हणजे ते नक्की पूर्ण होईल. शिवाय कलेक्टर साहेबांच्या ज्या परवानग्या लागतात म्हणजे हाही विषय आहे. परंतु एक नगराध्यक्ष या नात्यानं सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन जी नवीन नगरपंचायतची इमारत होणार आहे अशी जी भव्य आणि दिव्य असेल आणि त्या नगरपंचायतच्या प्रिमायसेसमध्ये जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांना सन्मानानं त्या ठिकाणी म्हणजे तालुक्यातून, जिल्ह्यातनं, राज्याच्या बाहेरनं कोण जरी आलं आणि ज्यांना वाटलं की बाबा महापुरुषांचं आपण दर्शन घ्यावं तर एकत्रित त्यांना कशा पद्धतीनं दर्शन होईल अशा पद्धतीची आमच्या डोक्यातली योजना आहे. पण त्याला थोडासा अवधी लागणार आहे, थोडंसं थांबा. नक्कीच आता हे आश्वासन नाही तर हे वचन आहे आणि या वचनाची पूर्ती आम्ही या 5 वर्षाच्या आतमध्ये करून दाखवल्याशिवाय राहणार नाही.